श्री स्वामी समर्थ. स्वामी स्पर्श प्रस्तुत. घरातली कटकट मिटली आणि स्वामींच्या कृपेने सुखाचा स्पर्श झाला. पुण्यातील सदाशिव पेठेत राहणारे कुलकर्णी काका. घरात सगळं काही होतं, पैसा, गाडी, बंगला आणि मानमरातब. पण एका गोष्टीची कमतरता होती, ती म्हणजे शांती. घरात पाऊल टाकलं की कुणाचं ना कुणाचं तरी भांडण सुरू असायचं. नवरा बायकोमध्ये खटके उडायचे, मुलांचं ऐकणं नव्हतं आणि सून सासूचे वाद तर रोजचेच झाले होते. घराचं जणू कुरुक्षेत्र झालं होतं. कुलकर्णी काकांना वाटायचं बाहेरून आल्यावर घरात सुख मिळावं, पण तिथे तर नुसता नरक झालाय. एके दिवशी कंटाळून कुलकर्णी काका अक्कलकोटला निघाले. मनात एकच विचार होता, स्वामी आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा, नाहीतर हे घर विखुरल्याशिवाय राहणार नाही. अक्कलकोटला पोहोचल्यावर त्यांनी स्वामींचे दर्शन घेतले. स्वामी एका वटवृक्षाखाली बसले होते. काकांनी चरणांवर डोकं ठेवलं आणि रडू लागले. स्वामींनी त्यांच्याकडे पाहिलं आणि मिश्किलपणे हसून म्हणाले, अरे घर तुझं आहे की तुझं घर त्याचं आहे? ज्या घरात मीपणा असतो तिथे भांडण असतंच, जिथे तो असतो तिथे शांती असते. जा, घराचा कोपरा स्वच्छ कर, तिथे माझा वास असेल. काका घरी परतले. स्वामींच्या शब्दांचा अर्थ त्यांना उमजला नव्हता, पण त्यांनी एक गोष्ट ठरवली. त्यांनी घरातल्या सर्वांना एकत्र बोलावलं आणि सांगितलं, आजपासून या घराचा मालक मी नाही, तर साक्षात स्वामी समर्थ आहेत. आपण सगळे इथे फक्त त्यांचे सेवक म्हणून राहणार आहोत. काकांनी घराच्या ईशान्य कोपऱ्यात स्वामींचा एक सुंदर फोटो लावला. तिथे 24 तास नंदादीप जळत राहील अशी व्यवस्था केली. पण स्वामींच्या कृपेने त्यांना एक खास दृष्टांत झाला, ज्यातून त्यांना घराची नकारात्मकता दूर करण्याचा एक दिव्य मार्ग सापडला. स्वामींच्या आज्ञेनुसार कुलकर्णी काकांनी घरात भीमसेनी कापूर आणि मंत्राग्नीचा प्रयोग सुरू केला. काकांनी नियम केला की रोज संध्याकाळी 3 सांजेला घरात भीमसेनी कापूर जाळायचा. त्या कापराचा पवित्र सुगंध संपूर्ण घरात दरवळू लागला, जो घरातील साठलेली नकारात्मक ऊर्जा शोषून घेऊ लागला. इतकंच नाही, तर काकांनी एका तांब्याच्या पेल्यात शुद्ध पाणी भरून त्यावर स्वामींच्या फोटोसमोर बसून श्री स्वामी समर्थ मंत्राचा 108 वेळा जप करायला सुरुवात केली. मंत्रांच्या लहरींनी भारलेले ते तीर्थ काका रोज घराच्या प्रत्येक कोपऱ्यात, भिंतींवर आणि उंबरठ्यावर शिंपडू लागले. चमत्कार असा झाला की ज्या क्षणापासून त्या मंत्राग्नीचा आणि तीर्थाचा स्पर्श घराला झाला, तिथली वास्तू शांत होऊ लागली. जेव्हा कधी सून सासूवर ओरडायला जायची, तेव्हा तिला कोपऱ्यातल्या स्वामींच्या शांत प्रतिमेची आणि त्या पवित्र सुवासाची आठवण व्हायची आणि तिचा राग आपोआप शांत व्हायचा. मुलाला वडिलांशी वाद घालायचा असायचा, तेव्हा त्याला स्वामींच्या शब्दांची आठवण व्हायची, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग त्याला वाटायचं, जर स्वामी पाठीशी आहेत तर मी कशाला चिडचिड करू. एका महिन्यानंतर मोठा बदल घडला. ज्या घरात रोज ओरडण्याचे आवाज यायचे, तिथे आता श्री स्वामी समर्थ मंत्राचा गजर ऐकू येऊ लागला. घरातील नकारात्मक ऊर्जा जणू पळून गेली होती. अन्नपूर्णा प्रसन्न झाली होती, अन्नाची चव बदलली होती आणि घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं. कुलकर्णी काकांना समजलं की स्वामींनी सांगितलेला मार्ग हा केवळ कर्मकांडाचा नव्हता, तर तो अहंकाराचा त्याग करण्याचा आणि घराला मंत्रांच्या शक्तीने पवित्र करण्याचा होता. जेव्हा घराचा ताबा आपण स्वतःकडे ठेवतो, तेव्हा अपेक्षा वाढतात आणि भांडणं होतात. पण जेव्हा घराची धुरा स्वामींकडे सोपवतो आणि भीमसेनी कापरासारख्या उपायांनी वास्तू शुद्ध करतो, तेव्हा ते घर खऱ्या अर्थाने मंदिर बनतं. आज कुलकर्णी काकांचं घर आनंदाने ओसंडून वाहतंय. हा आहे स्वामींच्या स्पर्शाचा महिमा. जर तुमच्याही घरात अशा कटकटी असतील, तर एकदा मनापासून सगळं स्वामींवर सोडून बघा आणि हा कापराचा व तीर्थाचा उपाय करून पहा. ते अशक्यही शक्य करतील. श्री स्वामी समर्थ. अशाच सत्य आणि प्रेरणादायी स्वामी कथांसाठी स्वामीस्पर्श चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या आयुष्यातील स्वामींचे अनुभव कमेंट्समध्ये शेअर करायला विसरू नका.